चला तर बघूया यापूर्वी विचारलेले गणिताचे PYQ. पहिला आपला प्रश्न होता, रामच्या 6 विषयांची सरासरी 68 आहे. त्यापैकी पहिल्या 3 विषयांची सरासरी 60 आहे. तर शेवटच्या 2 विषयांची सरासरी 65 आहे. रामच्या 4थ्या विषयातील गुण विचारले. आता इथं लक्षात घ्या, त्याचे विषय 6 आहेत. ही 6 विषयांची सरासरी किती दिले? 68. मग 6 गुणिले 68 केले तर 6 विषयांची आपल्याला बेरीज मिळेल. 6 गुणिले 8 केलं तर 48, बाकी राहिले 4. 6 किती होतील? 6 36 आणि बाकी राहिलेले 4 40. आपल्याला 6 विषयांची जी बेरीज आहे ती 68 मिळाली. त्यापैकी तिने सांगितले आपल्याला पहिल्या 3 विषयांची तिने सांगितले त्यापैकी पहिल्या 3 विषयांची सरासरी ही 60 आहे. मग आपल्याला काय करायचं आहे? 60 गुणिले 3 यांचा गुणाकार केला तर आपल्याला बेरीज मिळणार आहे 180. तर याचा अर्थ झाला 6 विषयांची बेरीज 408 आहे आणि 3 विषयांची बेरीज 180 आहे. त्यानंतर पुढे सांगितले शेवटच्या 2 विषयांची सरासरी 65 आहे. मग 5 दुनी 10, बाकी 1, 6 दुनी 12 आणि 1 13. याचा अर्थ काय झाला? तर 3 विषयांची बेरीज आली 180 आणि 2 विषयांची बेरीज आली 130. तर आता तुमच्या लक्षात येते का बघा? टोटल इथं विषय तुमच्याकडे किती झाले? 5 आणि 5 विषयांची बेरीज किती आहे? तर आपल्याला याची जोडावी लागेल बेरीज. मग एकक स्थानी लिहिला 0, 8 आणि 3 11, बाकी राहिला 1. या 1 अधिक 1 2 झाले आणि हातच्या 1 मिळवला 3. मग याचा अर्थ 5 विषयांची बेरीज 310 आणि 6 विषयांची बेरीज 408. 6 विषयातनं 5 विषय वजा केले तर आपल्याला तो 4था विषय मिळून जाईल. मग त्यासाठी आपण काय केलं? 4था विषय घ्यायसाठी आपल्याला या 408 मधनं वजा करावे लागतील 310. म्हणजे आपल्याला 4थ्या विषयातील गुण मिळतील. एकक स्थानावर आले 8. 10तनं 1 वजा केला 9. याची किंमत 10 केली म्हणून इथं परत दिला हातच्या. 4 मधनं 4 वजा केले 0. म्हणजेच त्याचे 4थ्या विषयाचे गुण किती असतील? तर ते गुण असतील 98. बघूया पुढचा प्रश्न. 320च्या 8%च्या 9% बरोबर किती? आता शेकडेवारीच्या उदाहरणात ज्यावेळेस चा, ची, चे येतं त्यावेळेस गुणाकारचं चिन्ह घ्यायचं आणि ज्यावेळेस टक्केचं चिन्ह येतं त्यावेळी त्याच्या छेदात 100 लिहायचं. मग आता बघा आपल्याला सांगितलंय 320च्या 8% म्हणजे छेद 100 गुणिले 9च्या सॉरी 8%च्या 9% म्हटले म्हणून छेदात लिहिले 100. आता बघा हा 0 पण या 0ला कॅन्सल केला. फक्त आपल्याकडे काय राहिलं? 32 गुणिले इथं 9 गुणिले 8 केलं तर 9 8 72 आणि छेदात किती राहिले? 10 गुणिले 100 म्हणजे छेदात राहिले 1000. आता आपण काय करू? पहिल्यांदा 72 गुणिले 32 चा गुणाकार करू. मग मोठी संख्या गुणिले लहान संख्या काय होईल? बे दुनी 4, बे साती 14. इथं लिहावा लागतो 0. 3 दुनी 6, 3 साते 21. याची आपल्याला जोडायची असते बेरीज. म्हणून आपण लिहिलं 4, 6 आणि 4 10, बाकी 1. या 2 मध्ये बाकी मिळवल्यावर किती झाले? 3 आणि पुढचे राहिलेले 2. आपल्याकडे गुणाकार आला 2304 आणि याला भागिले किती दिसतेत? 1000. आता भागिले 1000 असल्यामुळं आपल्याला काय करायचं आहे? 2304 ला या छेदात 3 झिरो आहेत तर 3 घरं डावीकडे सरका. म्हणजे तुम्ही देणार आहे तो पॉइंट इथं. तर आपल्याला याचं उत्तर मिळणार आहे 2.304. लक्षात ठेवा जिथं चा, ची, चे असेल तिथं गुणाकारचं काय येणार आहे? चिन्ह येणार आहे. आणि जिथं टक्के असतील तिथं छेदात किती लिहायचं असतं? आपल्याला 100 लिहायचं असतं. आणि ज्या पाड्यानं भाग जातोय त्या पाड्यानं त्याला भाग द्यायचा. पुढचा प्रश्न होता, एका व्यापाऱ्याने 520 रुपयाच्या किमतीवर 15% सूट दिल्यास ती वस्तू किती रुपयाला मिळेल? तर इथनं पुढे लक्षात ठेवा
100 वजा नेहमी काय होत असते हो? सूट होत असते. आणि 100 वजा नेहमी काय होत असतो? तोटा होत असतो. म्हणजे 100तनं सूट वजा करा आणि 100तनं तोटा वजा करा. आणि हे पण लक्षात ठेवा, 100त नेहमी नफा मिळवला जातो. 100त नेहमी काय केला जातो? नफा मिळवला जातो. मग आता वस्तू विकली कितीला? 520 ला आणि यावर सूट किती दिली? 15. म्हणून 100 वजा आपल्याला घ्यावे लागतील 15 आणि छेद आपण किती लिहितो? 100. मग आता आपण काय लिहिलं? 520 गुणिले 100 वजा 15 झाले 85 भागिले किती झाले? 100. 100चा हा 0 झाला, याला कॅन्सल. परत या संख्येच्या एकक स्थानावर 0 आणि 5 आहे, त्याला 5 न भाग जातो, म्हणून तुम्ही भाग दिला. 5 दुनी 10, 5 एक्के 5 उरले 3, 5 साते 35. आता 2 न भाग देऊया. बे एक्के बे, बे दुनी 4 उरला 1, बेसख 12. फक्त आपल्याकडे शिल्लक राहिले 26 गुणिले 17. मोठी संख्या आपली 26 आहे, त्याला गुणिले आपल्याला करायचे 17. 7 सख 42, बाकी ठेवले 4. 7 दुनी 14, 14 आणि 4 18. एकक स्थानावर लिहिला 0. 1 न 6 ला गुणल्यावर येतील 6, 1 न 2 ला गुणल्यावर येतील 2. यांची आपण जोडली बेरीज. 2 6 आणि 4 10 आणि 4 14, बाकी आला 1, 3 आणि 1 4. टोटल याचा गुणाकार आला 442. म्हणजेच ती वस्तू किती रुपयाला मिळाली? तर ती वस्तू मिळाली 442 रुपयाला. मग या उदाहरणात आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे? सूट असेल तर 100 मधनं वजा करायचं आणि डायरेक्ट ते उदाहरण सोडवायचं. जी किंमत येईल ती आपल्याला त्या वस्तूची 15% डिस्काउंट दिल्यानंतर ती वस्तूची किंमत मिळणार आहे. मूळ 520 रुपयाला होती, पण 15% डिस्काउंट मुळे 442 रुपयाला वस्तू मिळाली. एका रकमेचे 2 वर्षाचे सरळ व्याज आपल्याला सांगितले 640 आणि चक्रवाढ व्याज दिले 672 आणि विचारले मुद्दल काय? आता मुद्दल घेण्यापूर्वी सगळ्यात पहिल्यांदा आपण काय बघूया? दर. तर लक्षात घ्या, दर दिला तर आपल्याला घ्यायचा आहे कंसात फरक, कंस पूर्ण गुणिले 100 आणि मग आपल्याला छेदात लिहायचं आहे पहिल्या वर्षाचे सरळ व्याज. कोणतं व्याज घ्यायचं आहे? पहिल्या वर्षाचे सरळ व्याज. हे केल्यावर आपल्याला सापडणार आहे दर. मग दर मी मांडला 1. आता फरक बघा, 672 मधनं आपल्याला वजा करायचे आहेत 640. याला गुणिले किती होणार आहे? तो 100 आणि छेदात पहिल्या वर्षाचा आपल्याला सरळ व्याज लिहायचं आहे. आता बघा, 2 वर्षाचं सरळ व्याज 640 आहे. सरळ व्याज हे नेहमी प्रत्येक वर्षी सारखं येतं, म्हणून त्याला 2 न भागलं काय येईल? बे त्रिक 6, बेदुनी 4 पुढचा 0. म्हणजे सरळ व्याज तुम्हाला पहिल्या वर्षाचं किती मिळालं? 320 रुपये मिळालं. आता 772 मधनं 640 वजा केले, फरक तुमचा येईल 32 गुणिले तुमच्याकडे आहेत 100 आणि याच्या छेदात आहे 320. 320 चा हा 0 कॅन्सल झाला. 32 ला 32 कॅन्सल झाले. तर तुमच्याकडे दर किती टक्के आला? तर दर आला तुमच्याकडे 10%. आता दर आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तेही समजून घ्या. आपला जो बेसिक फॉर्म्युला आहे तोच आपल्याला वापरायचा आहे. काय होता बेसिक फॉर्म्युला? सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले मुदत गुणिले दर आणि छेद आपल्याला लिहायचं आहे 100. मग आता सरळ व्याज किती आहे 2 वर्षाचं? तर या प्रश्नात तुम्हाला मिळालं तर बघा 640 2 वर्षाचं सरळ व्याज आहे. मुद्दल 1 मानली. आता मुदत किती आहे? प्रश्नात दिले 2 वर्ष, मुदत 2 वर्ष आणि दर किती मिळाला हो? तर दर मिळाला 10%. याला छेद किती लिहिला आपण? 100. हा 0 झाला, या 0ला कॅन्सल. चलांची अदलाबदल करू. 640 गुणिले किती होतील? 10 आणि याच्या छेदात किती येतील? 2. बरोबर आपण लिहिणार आहे मुद्दल. आता याचं आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. हे कॅल्क्युलेशन केलं तर काय होईल? बे एक्के बे, बेत्रिक 6, बेदुनी 4 उरलेला 0. फक्त आपल्याकडे शिल्लक राहिले 320 गुणिले 10 बरोबर 1. म्हणजेच 320 गुणिले 10 केलं तर गुणाकार येईल 3200. म्हणजेच आपल्याला मुद्दल किती मिळाली हो? तर ती मिळाली 3200 रुपये. यासाठी आपण पहिल्यांदा दर घेतला आणि दर घेतल्यानंतर बेसिक फॉर्म्युल्यात किमती ऍड केल्या
आपल्याला काय मिळाली? तर आपल्याला मिळाली मुद्दल. बघूया पुढचा प्रश्न. 110 मीटर लांबीची रेल्वे 132 मीटर सॉरी 132 किलोमीटर प्रति तास वेगाने धावत आहे. तर 165 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म ओलांडण्यासाठी त्या ट्रेनला किती वेळ लागेल? हा प्रश्न होता सोलापूर पोलीस 2023 साठी. तर नेहमी लक्षात ठेवा, रेल्वेच्या उदाहरणात लांब्यांची सरळ सरळ बेरीज होते. मग इथं आपल्याला दिले ट्रेनची लांबी. ट्रेनची लांबी आपल्याला किती दिली हो? तर ती दिली 110 मीटर आणि आपल्याला परत सांगितलंय प्लॅटफॉर्मची लांबी. प्लॅटफॉर्मची लांबी ती आपल्याला दिली 165 मीटर आणि रेल्वेचं जे आपल्याला स्पीड दिले म्हणजे वेग आपल्याला दिलाय 132 किलोमीटर पर हावर. आता लक्षात ठेवा, इथं आपल्याला रेल्वेचा एकदम बेसिक फॉर्म्युला यूज करायचा आहे. काय होतं? अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. मग हा बेसिक फॉर्म्युला आपण वापरला तर आता अंतर म्हणजे बघा, या अंतरांची आपल्याला बेरीज करायची आहे. मग 5 आणि 0 ची बेरीज झाली 5, 6 मध्ये मिळवला 1 किती होतील 7, 1 अधिक 1 किती झाले 2. म्हणजे टोटल अंतर किती आलं? तर ते टोटल अंतर आलं 275 मीटर. आता तुम्हाला तिने वेग दिलाय 132 किलोमीटर पर आवर, त्याला आपण केलं 518 आणि वेळ मांडली एक्स. आता 518 का केलं? तर तुमचं स्पीड मीटर मध्ये आणि गाडीचा वेग किलोमीटर पर आवर आहे. किलोमीटर पर आवरला मीटर पर सेकंद मध्ये कन्वर्ट करायला 518 न गुणावं लागतं. आता आपण डायरेक्ट काय करू? संख्यांची अदलाबदल करू. म्हणून लिहिलं आपण 275, त्याला गुणिले किती होतील 18 आणि याच्या छेदात किती येतील 132 गुणिले 5 बरोबर काय येणार आहे एक्स. आता भाग दिला आपण 5 एके 5, 5 5 25, बाकी राहिले 2, 5 5 25. परत आपण म्हटलं बेस सख्ख 12, बेस सख्ख 12, बेन 9 18. आपण म्हटलं 11 सख्ख 66, 11 पाचा 55. बरोबर. मग इकडं आपण लिहू काय शिल्लक राहिलं? तर अंशाला शिल्लक राहिले 5 गुणिले 9 आणि छेदाला शिल्लक राहिले 6 बरोबर काय असतील एक्स. आता 3 त्रिक 9, 3 दुनी 6 शिल्लक राहिले 5 गुणिले 3, 3 पाची 15 भागिले 2 बरोबर एक्स. आता 2 न 15 ला भागलं तर त्याचा अर्धा भाग येणार आहे 7.5. मग एक्स आपली वेळ होती म्हणजेच 7.5 सेकंदात ते अंतर पूर्ण होईल. याचं उत्तर येणार आहे 7.5 सेकंद. पुढचा प्रश्न होता, एका आयताची लांबी 18 सेंटीमीटर असून त्याची परिमिती 64 आहे, तर त्याचं क्षेत्रफळ काय? आता त्रिकोण, आयत, चौरस, वर्तुळ या प्रकरणाचे प्रश्न सोडवायला तुम्हाला त्याची फॉर्म्युले माहिती असणं गरजेचं आहे. कारण या प्रकरणात काय असतं, फक्त फॉर्म्युल्यात किंमत टाकावी लागते. जसं इथं जर आपण बघितलं आयताचं क्षेत्रफळ विचारले, तर आपण घेतले आयताचे क्षेत्रफळ. आयताचे क्षेत्रफळ काय असणार आहे? लांबी गुणिले रुंदी. बरोबर. मग आता तुम्ही थोडंसं लक्ष देऊन बघा. प्रश्नात तुम्हाला काय पाहिजे? जर क्षेत्रफळ सांगायचं असेल, तर तुम्हाला लांबी आणि रुंदी पाहिजे. मग लांबी तुम्हाला तिने दिली 18, पण रुंदी तुमच्याकडे नाही. आणि त्याशिवाय तुम्ही इथं क्षेत्रफळ सांगू शकत नाही. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला रुंदी माहिती पाहिजे. म्हणून आपण काय करणार? इथं आपल्याला दिले परिमिती. मग आपण सूत्र वापरणार आयताची परिमिती. आयताची परिमिती काय असणार आहे? तर 2 कंसात लांबी अधिक रुंदी. मग या फॉर्म्युल्याला आपण जर सोडवायचं म्हटलं, तर बघा हा फॉर्म्युला सोडवताना तुम्ही काय करणार हो? सगळ्यात पहिल्यांदा प्रश्नात तुम्हाला तिने दिले. प्रश्नात काय दिले? परिमिती किती आहे? 64 म्हणून सांगितले. बरोबर. 2 कंसात तुमच्याकडं लांबी किती होती? 18. रुंदी तुमच्याकडं नाही, तुम्ही तसंच ठेवलं. हे 64 आहे.
हे 2 त्या 64ला काय होतील हो? भागिले होतील. बरोबर काय राहणार आहे? 18 प्लस बी राहणार आहे. बरोबर काय येणार आहे? 18 प्लस बी असणार आहे. आता लक्षात घ्या, इथं बघा 18 प्लस बी करताना त्या 2 न याला भागा. बेत्रिक 6 बेदुनी 4 बरोबर 18 प्लस बी असणार आहे. आता या 32 मधनं मी हे 18 वजा केले तर बी मिळणार आहे. बी म्हणजे तुम्हाला रुंदी मिळणार आहे. मग बघा, इथं जर वजा करताना मोठी संख्या तुमच्याकडे कोण आहे 32, त्यातनं वजा केले तुम्ही 18. म्हणजेच 12तनं तुम्ही किती वजा केले? 8 वजा केले. शिल्लक राहिले 4. त्याची किंमत वाढवली म्हणून हातच्या. आता 3 मधनं 2 वजा केले तर शिल्लक राहील 1. म्हणजे 14 आपल्याला काय मिळाली? तर 14 आपल्याला रुंदी मिळाली. काय मिळाली? रुंदी. आता इथं सेंटीमीटर आहे, सेंटीमीटर आहे. म्हणजे ही रुंदी सुद्धा असणार आहे सेंटीमीटरमध्ये. मग आता लक्षात आलं, तुमच्याकडे रुंदी आहे, तर तुम्ही आयताचं क्षेत्रफळ x मानलं. 18 गुणिले तुम्हाला करायचे 14. मग 18 गुणिले 14 केल्यानंतर आपल्याला मिळणार आहे आयताचं क्षेत्रफळ. काय होईल? 4 8 32 बाकी 3 4 1 4 4 आणि 3 7. इथं लिहिला 0 8 1 8. ठीक आहे. त्याच्यानंतर परत 1 न 1 ला गुणल्यावर किती येईल? 1च. मग बेरीज जोडली 2. 8 आणि 7 किती होतील? 15. बाकी राहिला 1. 1 अधिक 1 2. म्हणजेच आपल्याला क्षेत्रफळ किती मिळालं? 252 सेंटीमीटर स्क्वेअर काय मिळणार आहे आपल्याला? आयताचं क्षेत्रफळ मिळणार आहे. आणि हा प्रश्न आपल्याला विचारला होता मुंबई पोलीस भरती 2021 साठी. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा आपण काय केलं? आयताची परिमितीचा उपयोग करून पण त्याची लांबी शोधली आणि मग त्या लांबीच्या मदतीनं आपण आयताचं क्षेत्रफळ शोधलं. प्रश्नात विचारलंय आयताचं क्षेत्रफळ काय? तर आपण ते शोधलं 252 सेंटीमीटर स्क्वेअर. त्यानंतर जाऊया पुढच्या प्रश्नाकडं. हा प्रश्न बघण्यापूर्वी नक्की एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तयारी करणाऱ्या तुमच्या मित्रांना याची लिंक नक्की पाठवा. प्रश्नात सांगितलंय अ आणि इथं तो आहे तो ब. अ, ब दोघे मिळून एक काम 20 दिवसात करतात. एकटा ब ते काम 30 दिवसात करतो. तर या ठिकाणी पाहिजे अ किती दिवसात ते काम करेल. आपल्याला तिने सांगितलंय अ आणि ब मिळून ते काम किती दिवसात करतो? 20 दिवसात पूर्ण करतो. आणि प्रश्नात सांगितलंय एकटा ब ते काम किती दिवसात करतो? तर ते काम करतो 30 दिवसात. आणि मग आपल्याला सांगितलंय अ ते काम किती दिवसात पूर्ण करेल. याला वेगवेगळ्या पद्धती आहेत. पण आपण आता एलसीएमच्या पद्धतीने सोडवलं तर मोठी संख्या 30 आहे आणि 30 ची दुप्पट घेतली तर किती येते? 60. आणि म्हणून याची दुप्पट आणि 20 ची 3 पट. बरोबर का? आता लक्षात ठेवा, अ आणि ब या दोघांची मिळून कार्यक्षमता किती असणार आहे? 3 असणार आहे. आणि फक्त ब ची कार्यक्षमता किती असणार आहे? 2 असणार आहे. मग आपल्याला तिने सांगितलंय, की आता बघा, इथं अ आणि ब ची कार्यक्षमता तुम्हाला 3 दिसते. म्हणजे अ अधिक ब बरोबर कार्यक्षमता 3 आहे. त्यापैकी तुम्हाला ब ची कार्यक्षमता 2 दिले आणि अ ची कार्यक्षमता आपल्याला माहिती पाहिजे. तर अ बरोबर 3 वजा 2 म्हणजे अ ची कार्यक्षमता आपल्याला किती मिळाली? 1. आता एकूण काम किती होतं? 60. 60 भागिले अ काम करणार आहे, तर अ ची कार्यक्षमता माहिती पाहिजे. म्हणजेच अ ते काम किती दिवसात पूर्ण करेल? तर ते करील 60 दिवसात. हे झालं लसावीनं. आता याला बेसिक पद्धतीनं आपण कसं सोडवू शकतो? तर याला बेसिक फॉर्म्युला काय? अ आणि ब चे काम गुणिले ब चे काम आणि छेदात तुम्ही काय करता? अ ब च्या कामातनं ब चं काम वजा केलं तर आपल्याला अ चं काम मिळतं. मग आता यानुसार आपण जर मांडणी केली तर आपण करणार 20 गुणिले 30 आणि छेदात आपल्याला लिहायचं आहे 20 वजा 30 बरोबर अ चे काम. आता अंशाला काय होणार आहे? 20 गुणिले 30 आणि छेदात फरक किती येणार आहे? 10. हा 0 याला कॅन्सल झाला. अ बरोबर काम किती आलं? 3 दुनी 6 पुढचा 0 म्हणजे अ ते काम किती दिवसात करेल? 60 दिवसात करेल. तुम्हाला कोणती पद्धत योग्य वाटते बघा आणि त्यानुसार तुम्ही तो प्रश्न सोडवा. मग इथं मी तुम्हाला लसावीच्या पद्धतीनं दाखवलं आणि दुसरी पद्धत मी तुम्हाला बेसिक फॉर्म्युल्यानुसार दाखवून दिली. पण दोन्ही प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे? 60च येणार आहे.
त्यानंतरचा पुढचा प्रश्न होता, मोहनने 4,500 रुपये रक्कम सरळ व्याजाने बँकेतून घेतली. जर त्याने 3.5 वर्षानंतर 7,020 व्याजासह परत केले, तर त्याच्या व्याजाचा दर किती असेल? आता बघा, मोहननं बँकेतनं कर्ज घेतलं, म्हणजेच कर्ज हे काय असणार आहे? त्याची मुद्दल असणार आहे. कर्ज त्यानं घेतलं म्हणजे त्याची मुद्दल किती आहे? 4,500 रुपये त्याची मुद्दल आहे. बरोबर? आणि त्यासाठी त्याला मुदत बँकेनं किती दिली? तर ती मुदत होती 3.5 वर्ष. बरोबर? आणि त्यानं बँकेत पैसे जमा केले, म्हणजे त्यानं बँकेत रास जमा केली. रास किती जमा केली? तर 7,020 रुपये रास जमा केली. आता रास म्हणजे काय असतं? तर त्यात मुद्दल प्लस व्याज असतं आणि मुद्दल आणि व्याजाच्या एकत्रीकरणाला रास म्हटलं जातं. मग तुमच्या लक्षात आलं का हो? जर तुम्हाला व्याज हवा असेल, तर तुम्ही काय करू शकता? रास वजा मुद्दल असं जर आपण केलं, तर आपल्याला व्याज मिळेल. मग रास किती होती? 7,020 वजा 4,500 आपल्याला मिळणार आहे व्याज. मग सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला व्याज मिळालं, तर दर सांगता येतो. मग आता बघा, 7,020 मधनं तुम्हाला 4,500 वजा करायचे. ती वजाबाकी आपण साईडला करू. सगळ्यांच्या लक्षात यावी म्हणून आपण काय करूया? मोठ्या संख्येमधनं छोटी संख्या वजा करूया, जी 4,500 आहे. मग काय येणार आहे? 0, 2, 10तनं 5 गेले 5, बाकी आला 1. मग 7 मधनं 5 वजा केले, बाकी राहिले 2. तर व्याज किती रुपये मिळालं? 2,520 रुपये तुम्हाला व्याज मिळालं. आता सरळ व्याजाचा एक बेसिक फॉर्म्युला आहे. बरोबर? त्या बेसिक फॉर्म्युल्यानुसार सोडवू. सरळ व्याज बरोबर मुद्दल, मुदत, दर आणि छेद किती लिहायचं असतं? 100. मग सरळ व्याज तुमचं किती आलं होतं? 2,520 रुपये. मुद्दल तुमच्याकडे होती 4,500 रुपये. मुदत तुमच्याकडे किती आहे? तर 3.5 वर्ष. दर तुम्हाला सांगायचा आहे. मग आता 3.5 म्हणजेच काय हो? छेदात 100 येणार आहे. इथला एक पॉइंट काढलं म्हणून किती होणार आहे? 1000. आता या 2 झिरोला तुम्ही हे 2 झिरो काय केले? कॅन्सल. आता संख्यांची अदलाबदल केली. 2,520 गुणिले 10 आणि त्याच्या छेदात कोण येणार आहे? 45 गुणिले 35 बरोबर किती येणार आहे? x. आता त्याला आपण भाग देऊया. काय करू? 5 न भाग देऊ. 5 न भाग देताना बघा, 5 5 25 पुढचा 0 5 20 5 7 35. ठीक आहे. आता 9 न भाग देऊ आपण. 9 5 45 9 5 45 बाकी राहिले 5 9 सक 54. 7 एक्के 7 7 8 56. त्यानंतर 5 एक्के 5 5 दुनी 10 म्हणजे फक्त बाकी राहिले 8 गुणिले 2 बरोबर x. 8 दुनी 16 16% आपल्याला काय मिळाला? तर तो मिळाला दर. मग या प्रश्नात तुम्ही समजून घ्या की आपण सगळ्यात पहिल्यांदा काय केलं? सगळ्यात पहिल्यांदा आपण आपल्याला कर्ज दिलं होतं 4,500 ही आपली मुद्दल आहे. या मुद्दलला रासमधनं वजा केला तर आपल्याला काय मिळतं? व्याज मिळतं 2,520. बरोबर? मग तुम्ही काय लिहिला फॉर्म्युला? सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले मुदत गुणिले दर. म्हणून मी सरळ व्याज घेतलं 2,520, मुद्दल घेतली 4,500, दर होता 3.5. इथला पॉइंट काढायला छेदात 0 वाढवला, संख्यांची अदलाबदल केली आणि मग दर आपल्याला किती मिळाला? तर तो दर मिळाला 16 म्हणून या प्रश्नाचं उत्तर आपल्याला किती टक्के लिहायचं आहे? 16% असं आपल्याला या प्रश्नाचं उत्तर लक्षात घ्यायचं आहे. प्रश्न 9वा होता, एका पुस्तकाची किंमत 20% कमी केली तर त्याचा खप 25% वाढला तर पूर्वीच्या उत्पन्नात शेकडा किती टक्क्याने फरक पडला? आता बघा, कमी झाले म्हटलं तर 100 वजा आपल्याला कमी करायचं आहे आणि जर खप वाढला म्हटलं तर 100 प्लस काय करायचं आहे? वाढ करायची. आता आपण या पद्धतीनं एकदम शॉर्टकटनं सोडवू. काय लिहिणार आपण? 100 वजा 20 या कंसात येणार 100 अधिक 25. ठीक आहे. याची वजाबाकी केली ती मिळाली 80. याची बेरीज जोडली 125. मग इथे एक घर पॉइंट दिला आणि इथे एक घर पॉइंट दिला.
तर आपल्याकडं गुणाकारात संख्या राहिली 8 गुणिले 12.5. हा गुणाकार इथं करूया. 12.5 चा पॉइंट काढून टाका. 125 गुणिले 8 काय होईल? 8×45 बाकी राहिले 4. 8 दुनी 16, 16 आणि 4 20. बाकी राहिले 2. 8 एक्के 8, 8 आणि 2 10. टोटल याचा गुणाकार तुमच्याकडे किती आला? तर तो आला 1000. पण एक घर याला परत दिलं, तर त्यामुळं तुमच्याकडे किती आले? 100. तर या 100 मधनं फायनल तुम्ही 100 वजा केलं, तर तिथं लक्षात ठेवा 0% आलं. म्हणजे याचा अर्थ काय आला? तर उत्पन्नात शेकडा किती टक्क्याने फरक पडला? कोणताही फरक पडलेला नाही. कोणताही फरक नाही. हे त्याचं असणारं योग्य उत्तर. आणि आजचा आपला 10व्या नंबरचा शेवटचा प्रश्न. अ चा पगार ब पेक्षा 20% कमी आहे. तर ब चा पगार अ पेक्षा किती टक्क्यांनी जास्त आहे? इथं सुरुवातीच्या वाक्यात दिलेलं कमी हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. त्यासाठी आपण फॉर्म्युला काय वापरणार? 100 गुणिले टक्के छेदात आपण लिहिणार 100. कमी असेल तर आपल्याला टक्के वजा करायचे आणि जास्त असेल तर मिळवायचे. आता आपण लिहिणार 100 गुणिले 20 आणि छेदात लिहिणार आपण कमी म्हणजे 100 वजा 20. ठीक आहे. आता हे कॅल्क्युलेशन करू. 100 गुणिले 20 छेदात आपल्याला घ्यायचे आहेत 80. हा 0 झाला याला कॅन्सल. आपण म्हटलं अंशाचा गुणाकार केला तो आला सॉरी 200/8. आता भागाकार करताना बघा याचा अर्धा भाग मिळेल 100, याचा अर्धा भाग 4, याचा अर्धा भाग 50, याचा अर्धा भाग 2. 25 ला 2 न भागल्यावर किती टक्के यायला पाहिजे? 25% जास्त आहे. हे या प्रश्नाचं काय आलं पाहिजे? उत्तर आलं पाहिजे. तर आपण थांबतोय. धन्यवाद.